नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असे ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. कारण नैना हॉस्पिटलमध्ये आहे, कला तिथे जाते, त्याचबरोबर ती डॉक्टरची भेट घेते. अद्वैत आणि कला एकत्र तिथे येतात. त्याचबरोबर आता सरोज अद्वैतला सांगते की राहुलवर विश्वास ठेवणं गरजेचं नाही, कारण तो कसा आहे माहिती आहे ना, ऐनवेळी हात वरती करेल. त्यामुळं राहुलच्या मनात एक राग निर्माण झालेला आहे की मी कितीही चांगलं काम केलं तरीही माझ्यावर मात्र कोणीच विश्वास ठेवत नाही. त्याचबरोबर अगदी शेवटी तुम्हाला पाहायला मिळणार आहे की कला जी आहे ती अद्वैतला कशा प्रकारे वाचवते. मोलेस्टेशनची केस अद्वैतवर दाखल झालेली आहे आणि त्या सगळ्यातून कला अद्वैतला वाचवणार आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं घडणार ते आपल्याला आजच्या या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता कला पण तिथे हॉस्पिटलमध्ये आलेली आहे आणि कला गायनोकॉलॉजिस्ट जे आहेत सौरभ यांच्या केबिनमध्ये जाताना अद्वैत पाहतो. इकडे अद्वैतला धक्का बसतो आणि इकडे त्याच वेळेस नैना तिथून उठत असते. नैनाने दिलेलं असतं ते म्हणजे कानातलं आणि तिचे जे डायमंड इयरिंग्स असतात ते तिने दिलेले असतात आणि तिथून निघालेली असते. नेमकी त्याच वेळेस तिथं पोहोचलेली असते ती म्हणजे कला. ज्यावेळेस नैना केबिनमध्ये असते त्याच वेळेस कला आत जाणार असते, पण नेमकं त्यावेळी रजनीचा फोन येतो आणि रजनी कलाला सांगते की कला, अगं एक काम होतं, तू बाहेर गेलीस का? तेव्हा कला म्हणते हो. रजनी म्हणते आबांची औषधं आणायची होती. त्यावर कला म्हणते ठीक आहे, मला ना तुम्ही प्रिस्क्रिप्शन पाठवून ठेवा, मी घेऊन येते येताना, असं ती सांगते. आता इकडे रजनीने सांगितलेलं असतं म्हणून ऐनवेळी रजनीने गोंधळ घातलेला असतो आणि हा सगळा पराक्रम तिथे होतो. कारण काहीही झालं तरीही आता कला तिथे पकडणार असते नैना आणि सौरभला एकत्र. त्यांचं नक्की काय गोंधळ चालला आहे हा तिच्या समोर आला असता, पण अचानक रजनीचा कॉल आल्यामुळं हा सगळा गोंधळ थांबतो. मग कला केबिनचा दरवाजा नॉक करते आणि आतमध्ये येऊ लागते. ज्यावेळेस कला हे सगळं करत असते त्यावेळेस खूप महत्त्वाची गोष्ट घडते. ती म्हणजे कला तिथं आलेली पाहून सौरभला तर धक्काच बसतो. सौरभ म्हणू लागतो ही इथे का आलेली आहे, नक्की काय कारण आहे? हा प्रश्न सौरभला पडलेला असतो आणि सौरभ तो प्रश्न जेव्हा विचारतो तेव्हा मात्र कला म्हणते काही नाही, जरा बोलायचं होतं महत्त्वाचं म्हणून आलेले होते. असं जेव्हा सौरभला ती सांगते तेव्हा सौरभ मात्र पाहतच राहतो. इकडे नैना उठून गेलेली असते, त्यामुळं सौरभला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. नेमकं त्याच वेळेस कला तिथं आलेली असते. हिने आपलं काही बोलणं ऐकलं नसेल ना, हे त्याला वाटत असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की तो विचारतो काय झालं. तेव्हा कला म्हणते मला ना काही गोष्टी विचारायच्या आहेत म्हणून मी आलेली आहे. म्हणजे नैनाताईची जी प्रेग्नन्सी आहे ती नॉर्मलच आहे ना? तेव्हा सौरभ म्हणतो हो का, नाही त्यात काही कॉम्प्लिकेशन आहेत का, तिची सोनोग्राफीची CD मला हवी आहे. हा प्रश्न विचारल्यानंतर सौरभ म्हणतो आत्ताच ती घेऊन गेली. त्यावेळेस कला म्हणते नाही, मला विचारायचं होतं तिचं प्रिस्क्रिप्शन मला मिळेल का तिचं औषध गोळ्यांचं. कला मात्र डिटेक्टिव्हसारखे प्रश्न विचारत असते आणि सौरभच्या मात्र शिट्ट्या वाजू लागलेल्या असतात. सौरभ म्हणतो काय झालं आहे नक्की. तेव्हा कला विचारत असते की मला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे, जर ती चालू फिरू शकते, तिचं सगळं नॉर्मल आहे, तर मग तू आमच्या घरी का येतोस. हा प्रश्न कलाने विचारलेला असतो आणि त्या क्षणी तिथे आता सौरभची बोलती बंद झालेली असते. सौरभला हा प्रश्न विचारल्यामुळं सौरभला कळायचं बंद झालेलं असतं. तेव्हा तो म्हणतो की काही नाही, ती माझी मैत्रीण आहे आणि ती जरा टाळाटाळ करते ना त्यासाठी. नैना नेमकी आता हॉस्पिटलमधून बाहेर पडत असते आणि अद्वैतला ती पाहते. तिला असं वाटत असतं की अद्वैतला आपण विचारूया, पण ती म्हणते की नाही नको, मला इथे माझंच निस्तरणं होत नाही आहे, उगीच याच्यामध्ये मी जायला नको आहे, कारण माझ्यासाठी खूप मोठे प्रॉब्लेम झालेले आहेत ऑलरेडी. म्हणजे नैनाला कधी नव्हे ते अक्कल आलेली असते आणि ती अद्वैतला काही न बोलता तिथून निघून जाते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं कला इकडे प्रश्न विचारून भांबावून सोडत असते आणि मग इकडे सौरभ म्हणत असतो की काहीच प्रॉब्लेम नाही आहे, प्रिस्क्रिप्शन द्यायला काही हरकत नाही आहे, पण तिचं सगळं नॉर्मल आहे. कला म्हणत असते नाही, मला तिची डेट समजली असती तर बरं झालं असतं ना. तेव्हा तो म्हणतो म्हणजे असं एक्झॅक्टली आता लगेच सांगता येणार नाही. तेव्हा कला म्हणते म्हणजे. तेव्हा सौरभ सांगू लागतो की कसं आहे, 9वा महिना लागला की मग आपल्याला त्याच्यावरती बोलता येईल.
कला म्हणते ठीक आहे. आणि मग सौरभला ती म्हणते काही नाही, मला नैना त्याची काळजी वाटत होती ना, तिचं वागणं तिचं बोलणं हे सगळं जरा विचित्र चाललेलं असतं ना, म्हणून मी आलेले होते. तेव्हा सौरभ म्हणतो काही काळजी करायची गरज नाही आहे, कसं आहे तिची प्रेग्नन्सी चालू आहे आणि अगदी नॉर्मल आहे, ते हार्मोनल इम्बॅलन्स होत असतो, चेंजेस होत असतात, त्यामुळे तिची चिडचिड होणं ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. कला थँक्यू म्हणते आणि कला जाताना सौरभला म्हणते परत काही गरज लागली तर. तेव्हा सौरभ म्हणतो कधीही ये, आपली जुनी ओळख आहे ना, असं सौरभ तिला सांगत असतो. तेव्हा कला म्हणते ठीक आहे. कलाला पण बरं वाटत असतं, नैनाचं सगळं नॉर्मल आहे हे ऐकून कलाही खुश झालेली असते. परंतु सौरभ मात्र वेगळ्याच दुनियेत असतो. काही झालं तरी सौरभच्या डोक्यात वेगळंच सुरू असतं. आता सौरभला आणखी एक गोष्ट मिळालेली असते, ती म्हणजे आता त्याच्याकडे एक आणखी महत्त्वाची गोष्ट आलेली आहे, ती म्हणजे कला, आणि तो नैनाला आणखी धमकावायला सज्ज झालेला आहे. या सर्व गोष्टी घडत असतात आणि त्याच वेळी आता कला सौरभच्या केबिनमधून बाहेर पडत असते आणि सौरभ तिथे तिला केबिनच्या बाहेरपर्यंत सोडायला आलेला असतो. तर सौरभ तिला सांगतो कधीही ये, काही प्रॉब्लेम असेल तर, असं तिला सांगत आहे. आता त्याच्या हातातून ते कानातलं जे आहे ते खाली पडतं. जेव्हा त्याच्या हातातून ते कानातलं खाली पडतं त्याच वेळी तिथे कला मागे फिरून पाहत असते, पण सौरभ पण भलताच चालाक असतो. तो लगेचच ती परिस्थिती हँडल करतो, ते कानातलं तिथं मॅनेज करतो आणि मग कला गेली की लगेच दरवाजा बंद करून घेतो. म्हणजे ही सगळी तयारी त्यांनी केलेली असते, त्याला माहिती असतं कधी काय होईल आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी त्याच्या लक्षात आलेल्या असतात आणि तो भरपूर चालाखीने नैनाला अडकवत असतो. म्हणजे नैनाची वाट लावत असतो, पण ती गोष्ट आता कलाच्या पथ्यावर येणार असते. नैना आणि सौरभ यांच्यातला असलेला वाद. नैनाला याची खात्रीही नसते, तिला जाणीवही नसते की काय होऊ शकतं पुढे. परंतु या सगळ्यामुळंच नैना मात्र पूर्णपणे अडकली जाणार असते. सौरभ आता कलाकडे जाताना पाहत आहे. इकडे कला केबिनमधून बाहेर येते आणि समोर अद्वैत उभा असतो. अद्वैत म्हणतो काय आहे हे? कला म्हणते हे प्रश्न काय विचारतोयस तू मला? तेव्हा अद्वैत विचारतो की इथे कुठे आलेलीस तू? कला म्हणते तू काय माझ्या मागं फिरतोस खरे? तुला करमत नाही दिसतं असं वाटायला लागलं मला. या भाषेत कला अद्वैतला बोलत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो की तुझं काय चाललं आहे नक्की? तू इथे डॉक्टर सौरभ यांच्याकडे का आलेली आहे? म्हणजे मला कळत नाही आहे. कला म्हणते तू माझा नवरा आहे का? मग नवरा असल्यासारखे काय प्रश्न विचारतोयस मला? हे जेव्हा कला बोलत असते तेव्हा अद्वैतला मात्र खूप राग आलेला असतो. अद्वैत म्हणतो मी जो प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर दे ना. तर कला म्हणते का देऊ मी उत्तर? म्हणजे तू नवरा असल्यासारखे का प्रश्न विचारतोय मला ते सांग ना आधी. ती काही गरज नाही आहे तू तसे प्रश्न मला विचारायची. हे बोलल्यानंतर कला आणि अद्वैत इथून निघालेले असतात, त्यांच्यातली भांडणं चालू असतात. तेव्हा कला म्हणत असते की मला घेऊन जाणार आहेस की नाही जाताना? तेव्हा अद्वैत म्हणतो ठीक आहे. परंतु कला म्हणत असते की जाता जाता मला आबांची औषधं घ्यायची आहेत असं ती म्हणत असते आणि अद्वैतला असं वाटत असतं की ती त्याला धमकवते की मी तुला आबांना कॉल करेल, तू जर मला नाही म्हणालास तर मी आबांना कॉल करेल. कला म्हणते आबांना कॉल नाही करणार आहे, आबांची औषधं न्यायची आहेत, जरा ऐकून घेत जा मला काय म्हणायचं आहे ते, असं कला स्पष्टपणे अद्वैतला सांगत असते. त्याचवेळी अद्वैत म्हणतो ठीक आहे चल, पण डोकं वगैरे फुटलं तर माझ्या हातात काही नाही आहे. कला म्हणते म्हणजे? तेव्हा अद्वैत म्हणतो नाही मी 2 व्हीलर घेऊन आलो आहे ना, बाईकवर तुला बसायची सवय नसेल म्हणून सांगितलं. अद्वैत आपलं मजेशीर पद्धतीने बोलत असतो आणि इकडे कलाला दाखवून देत असतो की तू काय करू शकत नाहीस. मग कला म्हणते ठीक आहे माझी मी बघेल, माझं काय करायचं आहे ते. त्यामुळं आता कला आणि अद्वैत दोघंही निघालेले असतात. कला मात्र अद्वैतला अगदी पुरून उरत असते. त्याने काहीही बोलला तरी तिच्याकडे त्याचं उत्तर मात्र तयार असतं आणि त्याचबरोबर ती त्याची साथ द्यायलाही तेवढीच खंबीरपणे उभी असते. हे आपल्याला पाहायला मिळतं. इकडे संगीता घरी आलेली असते. दिनकरने संगीताला फोन करून सांगितलेलं असतं आणि संगीताला बोलावून घेतलेलं असतं. संगीता घरी आल्या आल्या भयानक चिडलेली असते आणि ती म्हणत असते कळते का तुला तुझं काय चाललं आहे ते? नाही, प्रत्येक वेळेस आम्ही समजून घेतो याचा अर्थ असा नाही की तू कशीही वागशील, तुझ्या लक्षात येते का असं ती विचारू लागते. अगं त्या सोहमरावच्या प्रेमात पडलीस तू, तुला माहिती आहे का तिथं तुझ्या 2 बहिणी नांदत आहेत, मी बघितलं आहे तिथं त्या कोणत्या परिस्थितीत राहत आहेत. त्याचबरोबर इकडे तुझ्या लक्षातच येत नाही आहे की नक्की काय झालेलं आहे आणि तू अशा पद्धतीनं अगं त्या कलेला अजून स्वीकारलेलं नाही आहे. आणि हे सगळं जेव्हा बोलत असते संगीता तेव्हा मात्र इकडे इकडनं काजलला धक्का बसलेला असतो. काजल मात्र विचार करत असते
आणि त्याचबरोबर काजल म्हणत असते की नाही आई, तसं काही नाही आहे, असं ती समजवण्याचा प्रयत्न करत असते. पण संगीता म्हणत असते की मला माहिती आहे सगळं काय चाललेलं आहे तुझं ते. अगं पण तुझ्या लक्षात कसं येत नाही. इकडे आबा आणि त्याचबरोबर सरोज असतात. आबांना कॉफी दिली जाते आणि त्याचबरोबर सरोज फोनवरती बोलत असते. परंतु सरोजला मात्र आवाज येत नसतो, म्हणून ती उठून आता जिन्याकडे जाते. तेवढ्यातच कला आणि अद्वैत घराच्या बाहेर पोचलेले असतात आणि जेव्हा ते बोलत असतात तेव्हा अद्वैत म्हणत असतो तू प्रत्येक वेळेस अशाच पद्धतीनं वागत असते. कला म्हणते मी काय केलं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो तुला गाडीवर कसं बसायचं एवढा कॉमन सेन्स नाही आहे. तेव्हा कला म्हणते माझं काय चुकलं ते सांग, उगीच नसत्या गोष्टी माझ्यापुढं उकरत बसत जाऊ नकोस तू. या पद्धतीनं ती बोलत असते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो बस झालं. कला आणि अद्वैत यांचं भांडण काही केलं संपत नसतं, कारण ते दोघंजण प्रत्येक वेळेस एकमेकांशी भांडतच असतात आणि एकमेकांना त्यांच्याबद्दलच्या या गोष्टींमुळं त्रासही होत असतो. तरीही त्यांची भांडणं काही संपत नसतात. दोघंजण टू व्हीलरवरती आलेले असतात आणि कला व्यवस्थित गाडीवरती बसलेली नसते, म्हणूनच अद्वैत चिडलेला असतो आणि तिला ऐकवत असतो. परंतु कला पण अगदी आगाऊ असते. तीही कोणतीच गोष्ट ऐकून घ्यायला जराही तयार नसते. त्याला प्रत्येक वेळेस तोडीस तोड उत्तर देत असते आणि अद्वैतला म्हणत असते की चल आता बस झालं तुझं, असं ती अद्वैतला बोलत असते. कला मात्र त्याला अजिबात ऐकून घेत नसते. त्याला प्रत्येक वेळेस उलट उत्तर देत असते आणि त्याच्याशी त्याच पद्धतीनं वागत असते. अद्वैत मात्र शांतपणे सगळ्या गोष्टी हँडल करत असतो. सगळं शांतपणे तो बोलत असतो आणि त्याचवेळी इकडे कलाचे मात्र नखरे सुरूच असतात. तेवढ्यात आबाही तिथं पोहोचलेले असतात आणि आबा म्हणतात की ते बघ आले दोघंजण. आबा अद्वैत आणि कलाची वाटच बघत असतात आणि नेमके अद्वैत आणि कला दोघंही आलेले असतात. आणि सरोजला मात्र राग येतो, कारण अद्वैत ऑफिसला गेला नाही पण या मुलीबरोबर बाहेर फिरायला गेला आहे. ही गोष्ट मात्र सरोजला सहनच होत नाही. सरोजला कळतच नसतं की नक्की काय चाललं आहे अद्वैतचं. तो असं का वागत आहे. ऑफिसमधल्या कामामध्ये दुर्लक्ष करतोय. एवढं दिव्याघरचं प्रोजेक्ट होतं, त्या प्रोजेक्टबद्दल पण त्याने काहीही विचारलेलं नाही. तो प्रोजेक्ट आता राहुल करतोय म्हणलं की झालं, हा शांतच राहिलेला आहे असं सरोजला वाटत असतं. आणि मग अद्वैत आता समोर आल्या आल्या अद्वैत फ्रेश व्हायला निघालेला असतो. सरोज म्हणते की अद्वैत मला तुझ्याशी आत्ताच्या आत्ता बोलायचं आहे. अद्वैत म्हणतो मी फ्रेश होऊन येतो आई. तेव्हा सरोज सांगते की नाही, मला आत्ताच्या आत्ता बोलायचं आहे, तू आधीच चल. तेव्हा अद्वैतला घेऊन ती त्याच्या रूममध्ये जाते. तेव्हा अद्वैतला ती विचारू लागते अद्वैत मला एक कळेल का तुझं काय चाललेलं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो काय झालं आई. तेव्हा सरोज म्हणते की मला एक कळत नाही आहे, तू आल्यापासून एकदाही दिव्याघरच्या प्रोजेक्टबद्दल विचारलेलं नाहीस, पण तुझ्या लक्षात येते का तुझ्याकडून काय चुकतं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो आई काय झालं आहे नक्की. तेव्हा सरोज म्हणते की तू त्या प्रोजेक्टचं लक्ष का काढून घेतलं आहे. तेव्हा अद्वैतचं असं म्हणणं असतं अगं मी लक्ष कुठं काढून घेतलेलं आहे, कारण काहीही झालं तरी आत्ता राहुल तो प्रोजेक्ट सांभाळतोय ना, मग मी काय करणार आहे मध्येच, असं तो विचारत असतो. तेव्हा सरोजचं असं म्हणणं असतं की राहुल कसं आहे तुला माहिती आहे ना, त्याच्याकडून झेपणार आहेत का ह्या गोष्टी, होणार आहेत का. ऐनवेळी जर हात वर करून रिकामा झाला तर काय करणार आहे. हे प्रोजेक्ट जे आहे पॉलिटिकलीही तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण याच्यामध्ये बरीच लोक इन्व्हॉल्व आहेत. त्यामुळं आपल्याला भरपूर तोटा होऊ शकतो, आपली बदनामी होऊ शकते जर हे प्रोजेक्ट आपलं पूर्ण नाही झालं तर, असं अद्वैतला ती सांगते. तेव्हा अद्वैत म्हणतो ठीक आहे मी लक्ष देईल, असं म्हणत अद्वैतने आता लक्ष देण्याचं ठरवलेलं असतं. आणि इकडे सरोज मात्र हे सगळं बोलणं चालू असतं आणि राहुलने हे बोलणं ऐकलेलं असतं. राहुल म्हणतो प्रत्येक वेळेस यांना अद्वैत 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 अद्वैतचं मोठेपणा यांना पडलेला आहे. मी एवढं सगळं करत आहे पण यांना त्या गोष्टीचं काहीही वाटत नाही, असं इकडे राहुलचं म्हणणं असतं. राहुल अद्वैतला म्हणतो की काय झालं. तेव्हा अद्वैत बाहेर आलेला असतो आणि अद्वैत त्याला विचारू लागतो. तेव्हा तो म्हणतो नाही काही नाही, थोडंसं काम होतं ना म्हणूनच इथे आलेलो होतो, असं तो बोलत असतो. आणि त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं की कला रूममध्ये आलेली असते. कला आईला शोधत असते. संगीता इकडे टेन्शनमध्ये असते. संगीताला कळत नसतं की आता या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे, कारण ऑलरेडी कलाला इतका त्रास सहन करायला लागतोय. कलाच्या बाबतीत ती बोलून जाते. अजूनही त्या सरोज मॅडमने आपल्या कलेला स्वीकारलेलं नाही आहे. त्या दिवशी तर त्या म्हणालेत की कधीच तुझा सून म्हणून स्वीकार करणार नाही. कसं एक माझं साधं स्वप्न होतं की चांदेकरांच्या घरात माझ्या लेकी जाव्या, श्रीमंताच्या घरी त्या जाव्या आणि आनंदाने नांदाव्या, पण त्याचेच परिणाम मी आत्ता भोगत आहे आणि तू पण आता तेच करतेस. अगं तुला कळतंय का. हे सगळं संगीता बोलत असते. तेव्हा मात्र काजल म्हणत असते पण आई माझं काय चुकलं आहे. तेव्हा संगीता म्हणते की अजिबात नाही, बंद करायचं. अहो एखादा चांगला मुलगा बघा आणि हिचं लग्न करून टाकूया आपण, आता घाई करायलाच पाहिजे. तेव्हा मात्र राग येतो, तो म्हणजे
इकडे आपल्या काजलला आणि काजल भयानक चिडते. काजल म्हणते, बस झालं आता, मी यापुढे एक शब्दही कोणाचा ऐकून घेणार नाही. कारण काहीही झालं तरीही तुम्ही जे बोलत आहात, जे बिनबुडाचे आरोप लावत आहात ते मी ऐकून घेणार नाही, असं काजलचं म्हणणं असतं. आणि त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं की काजल जेव्हा तिथे आलेली असते, काजल म्हणते की आई आता बास झालं, मी एक शब्दही ऐकून घेणार नाही, असं काजल म्हणत आहे. आणि त्याचवेळी ती म्हणते की जर तुम्ही माझ्यावर असेच आरोप करणार असाल तर मी माझ्या जीवाचं बरं वाईटही करू शकते. हे जेव्हा काजल बोलत असते तेव्हा मात्र संगीता आणि दिनकर या दोघांनाही तेवढाच मोठा धक्का बसलेला असतो, कारण आपली मुलगी हे सगळं बोलत आहे. इकडे तोपर्यंत संगीताला कलाने फोन केलेला असतो आणि कला म्हणत असते की आई तू कुठं आहेस. तेव्हा संगीता सांगू लागते की अगं मी इकडे घरी आलेले होते. तर कला म्हणते की काय झालं, काही प्रॉब्लेम नाही आहे ना. तेव्हा संगीता म्हणते अगं नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे, फक्त बाबांना ना मिसळीच्या स्टॉलवर जरा आता गर्दी होती ना, थंडीचे दिवस चालू आहेत, मग कांदा कमी पडत होता, प्लेटही धुवायच्या होत्या, त्यांना एकट्याला जमत नाही आहे ना, म्हणून मी आलेली होती. हे सगळं बोलणं चालू असतं. कला म्हणते ठीक आहे. कला म्हणते की अगं आई मला पण तुला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा संगीता म्हणते काय झालं सांग ना. मग कला सांगू लागते अगं नैनाताईची बाबतीत काही काळजी करायची गरज नाही आहे, सगळं व्यवस्थित आहे. आणि आता तिची जी चिडचिड वगैरे होते ती सगळी जी आहे ती फक्त आणि फक्त तिची प्रेग्नन्सी चालू आहे ना तेवढ्यामुळेच होती, बाकी काहीही कारण नाही. हे सगळं कला सांगत असते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात त्याचवेळी चांदेकरांच्या घरी पोलीस आलेले असतात. म्हणजे दिव्याघरला गेलेले होते तेव्हा अद्वैत आणि कला एका ठिकाणी राहिलेले होते. त्या गावातील ती मुलगी जी अद्वैतशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होती ती मुलगी आता तिथं आलेली असते आणि ती अद्वैतवरती मॉलिस्टेशनचे आरोप करत असते. म्हणजे तिनं असं म्हणत असते की अद्वैतनं माझं लैंगिक शोषण केलेलं आहे. तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसतो. तेव्हा कला म्हणते की तुम्ही बिनबुडाचे आरोप करताय, कारण असं काहीही घडलेलं नाही. मी तिथं स्वतः होते, आय विटनेस होते, त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासमोर घडलेल्या होत्या. मी तिथं होते आणि त्याचवेळी मी अद्वैतसोबत होते. मी अद्वैतची बायको या हक्काने या नात्याने मी तुम्हाला सांगत आहे की अद्वैतनं असं कोणतीही गोष्ट केलेली नाही आणि तुम्ही त्याच्यावर असले बिनबुडाचे आरोप लावू शकत नाही. ही मुलगी खोटारडी आहे, कारण त्या दिवशी रात्रभर मी अद्वैतसोबतच होते, असं कलाने स्पष्टपणे सांगितल्यानंतर सरोज आणि आबा पाहतच राहतात. कलाने ते त्या मुलीचा डाव उधळून लावलेला असतो, पण त्या मुलीच्या मागचा खरा सूत्रधार नक्की कोण आहे हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.